सुनबाई जोरात आमच्या घरात. नमस्कार. एकमेकांची आयुष्यभर अत्यंत प्रेमळ संवाद साधणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम नवरा बायकोंचं आणि त्यांच्या कुटुंबांचं मी प्रसाद ओक मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरच्या या कलरफुल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आमच्या घरात सुनबाई. मंडळी, जगातल्या प्रत्येक नवरा बायकोमध्ये थोड्याफार फरकाने एक संवाद होत असतोच, पण जेव्हा तो आपल्या बाबतीत होतो तेव्हा त्यातली गंमत आपल्या लक्षात येत नाही. पण जेव्हा तो संवाद समोरच्या जोडप्यामध्ये होतो तेव्हा त्यातली गंमत आपल्या लक्षात येते. संवाद असा असतो साधारण नवरा बायको मधला. नवरा ऑफिसमध्ये काम करतोय, साधारण संध्याकाळी 6, 6:30, 7ची वेळ आहे. बायको नवऱ्याच्या येण्याची वाट बघतीये. तो किती वाजता येणार आहे तिला काही अंदाज नाही. ती नवऱ्याला फोन करते आणि नवऱ्याला विचारते, अहो रात्री जेवायला काय बनवू? नवरा म्हणतो, काय बनवशील? बायको म्हणते, तुम्ही सांगाल ते. नवरा म्हणतो, तू ठरव ना. नाही नाही, तुम्ही सांगाल ते. नवरा म्हणतो, बरं काय बनव? डाळ भात. बायको म्हणते, डाळ भात काय हो? सकाळी डब्यातही तेच होतं तुमच्या, पुन्हा तेच काय खाताय? नवरा म्हणतो, बरं मग पोळी भाजी बनव. बायको म्हणते, नाही हो, पोरं वैतात खात नाहीत पोळी भाजी वगैरे. नवरा म्हणतो, बरं मग आलू पराठे बनव. आलू पराठे. ते म्हणते, नाही हो, असले पराठे वगैरे रात्री खात जाऊ नका, तुम्हाला गॅसेसचा त्रास होतो. मग नवरा म्हणतो, बरं मग चिकन बिर्याणी बनव. हा. बायको म्हणते, अहो काय वाटतं का नाही तुम्हाला, आज गुरुवार आहे, चिकन बिर्याणी कशी बनवणार? नवरा म्हणतो, बरं मग कढी पकोडे. बायको म्हणते, नाही हो, दही नाही आहे घरात. नवरा म्हणतो, बरं मग बाहेर जाऊया जेवायला. नाही हो, काय दर 2-3 दिवसाआड बाहेर जायचं, खर्च किती होतो? नवरा म्हणतो, बरं मग मॅगी बनव आपलं पटकन. मॅगी मी काय नाही, पोट दुखतं मग ते मॅगीने, आणि पोरांना सवय लागते तीच, मग काहीतरी काय. नवरा म्हणतो, बरं मग इडली सांबार बनव पटकन. बायको म्हणते, पटकन काय? इडली सांबार पटकन होतं, खूप वेळ लागतो त्याला, आत्ता शक्य नाही ते. नवरा शेवटी वैतागून म्हणतो, मग आता काय बनवशील? बायको प्रेमाने म्हणते, तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ते बनवते. तर असाच प्रेमळ संवाद महाराष्ट्रातल्या घराघरातही चालू असतो. आज बघूया कोण 2 जोरदार सुना त्यांच्या कुटुंबांसमवेत आपल्याला भेटायला आल्यात. ते जोरदार स्वागत करूया. हे आहे रत्नागिरीचं पांचाळ कुटुंब. सुनबाई गृहिणी तर यजमान इलेक्ट्रिकच्या व्यवसायात. यजमान अगदीच मितभाषी आहेत, पण त्यांच्यातलं आणि सुनबाईंचं हार्ट टू हार्ट कनेक्शन असं काही जुळलंय की यजमानांनी काही न सांगताच सुनबाईंना सगळं कळतं. आता त्यांचं हे कनेक्शन आपल्या आजच्या भागात किती रंगत आणतंय ते बघायचंय. चला. सुनबाई जोरात आमच्या घरात. सुनबाई जोरात जोरात जोरात. हे आहे खारघरचं जगताप कुटुंब. जगताप कुटुंब मूळचं सातारचं. सुनबाईंच्या मामे भावाच्या लग्नात दोघं एकमेकांना भेटले आणि त्यानंतर भेटले थेट स्वतःच्याच लग्नात. यजमानांचा बिझनेस आहे तर सुनबाई कॉलेजमधल्या लॅबोरेटरीत कामाला आहेत. आता यजमानांची त्यांची खरी केमिस्ट्री किती चांगली आहे ते आता आजच्या भागात तुम्हाला कळेलच की. सुनबाई जोरात आमच्या घरात. सुनबाई जोरात जोरात जोरात. दोन्ही कुटुंब सज्ज झालेली आहेत खेळ खेळण्याकरता. दोन्ही सुनांना माप ओलांडूनच याही घरात प्रवेश करायचा आहे. तुमच्या समोर 3 माप आहेत, 3 कलश आहेत. त्यातल्या एकाच कलशात तांदूळ आहेत. उरलेल्या 2 कलशांमध्ये फुलांच्या पाकळ्या आहेत. जर तुम्ही योग्य तो कलश ओळखलात आणि तोच ओलांडून आत आलात तर तुमच्या पदरात पडणार नशिबाचं दान, जे या पूर्ण खेळात तुम्हाला अगदी मोक्याच्या क्षणी वापरता येणार आहे. ते कसं तर मी सांगेनच. काय वाटतं, कुठल्या कलशात तांदूळ आहेत? मधल्या. त्याच्यात फुलं असतील कदाचित, पण आता ठरलंय तर काय बरं. हरकत नाही. स्वागत आहे तुमचं या घरात. बोला, काय वाटतंय? यात असेल. हा इकडचा पहिला कलश मग होऊन जातो. नशिबाचं दान दोन्ही सुनांच्या पदरात आज सुरुवातीला पडलेलं नाहीये, त्यामुळे दोन्ही सुना आज कर्तृत्वाच्या जोरावरतीच खेळ खेळणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्वागत आहे तुमचं या घरात. या. आता पूर्ण कुटुंबाची ओळख करून द्या. मी वर्षा जगताप. हे माझे यजमान राहुल जगताप. ही माझी वहिनी कल्याणी जाधव. नमस्कार. आणि हा माझा छोटा भाऊ रोहन जाधव. तुम्ही ओळख करून द्या. मी विशाखा पांचा. नमस्कार. हे माझे मिस्टर संदीप पांचा. नमस्कार. या मिस्टरांच्या काकी सुशीला पांचा. आणि हा माझा भाऊ सागर.
दोन्ही कुटुंबाचं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. दोन्ही कुटुंब सज्ज झालेली आहेत खेळ खेळण्याकरता. तर सुरू करूया आजच्या पहिल्या खेळाला. या खेळाकरता तुम्हाला तुमच्या बरोबरच्या 3 सदस्यांपैकी असा सदस्य निवडायचा आहे ज्याला दुसऱ्यांची माप काढायला खूप आवडतं. कोण आहे असं तुमच्याकडे? भाऊ. भाऊ, तुम्ही माप काढता लोकांची? नाही. मग असं काय म्हणते बहीण? कम्पॅरेटिव्हली तो काढतो आणि एज पण आहे ना कम्पॅरेटिव्हली तो काढ. कॉलेजमध्ये जाऊन. अच्छा, बर. तुमच्याकडे? काकी. काकी माप काढतात? त्या एक माप बोलत पण नाहीत. नाही नाही बोलतील ना. त्यांना निवडणार तुम्ही खेळ करता? हो चालेल. बघा, विचार करा. ओके. पांचाळांच्या सुनबाईंनी सासूबाईंना निवडलेलं आहे आणि जगतापांच्या सुनबाईंनी भावाला निवडलेलं आहे. आता बघूया खेळ काय आहे. दोघेही सज्ज झालेले आहेत खेळ खेळण्याकरता. इकडून भाऊ आणि इकडून सासूबाई. खेळ असा आहे, तुमच्या दोघांच्या हातामध्ये ही मेजरिंग टेप 2.5 फुटांवरती लॉक करून तुमच्या हातात दिली जाईल. खेळ सुरू होईल तेव्हा तुम्ही इथून या बादलीतनं एक चेंडू घ्यायचा, इथपर्यंत चालत जायचं. कुठल्याही एका ग्लासच्या वर ही टेप पकडायची, पण टेप ग्लासला टेकली नाही पाहिजे, टेकून द्यायची नाही अजिबात. त्याच्या वर अशी टेप पकडायची आणि हा बॉल त्या टेपवर ठेवून तो असा गरंगळत या ग्लासमध्ये पडला पाहिजे. हा खेळ 90 सेकंदात खेळायचा आहे. तयार? या या. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. स्लो नको, स्लो आणि एकदम स्लो घे. स्लो मध्ये घे. सावकाश कर मम्मी. हळू हळू. वा. स्लो स्लो घे. बरोबर. येस. वा. स्लो 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 स्लो. येस येस. 45 सेकंद संपलेली आहेत. जमेल जमेल जमेल. नीट करा, व्यवस्थित करा. एक जमला तर सगळे जमणार. बघा, नीट लक्ष देऊन खेळा. फास्ट. नीट लक्ष देऊन खेळा. तिकडे जवळजवळ 8 बॉल झालेले आहेत. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. वेळ संपली. आपण मोजूया इकडचे चेंडू 1 आणि 2 आणि इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. पांचाळांच्या सासूबाईंनी 2 चेंडू जमा करण्यात यश मिळवलं, पण जगतापांच्या सुनबाईंच्या भावानी एकूण 9 चेंडू जमा केलेले आहेत. जोरदार टाळ्या. आणि या खेळात विजय झालेला आहे जगताप कुटुंबाचा. आणि या खेळात विजय संपादन करता न आल्यामुळे आता नाईलाजानी काकींना त्यांच्या जागेवर जाऊन बसायला लागणार. आणि या पहिल्या राऊंडच्या विजयासाठी कलर्स मराठीकडून तुमच्याकरता एक छानशी भेट. सुनबाई जोरात जोरात जोरात. सुनबाई जोरात. खेळ सुरू करण्याच्या आधी जेव्हा मी तुम्हाला निवड करायला सांगितली तेव्हा मी तुम्हाला विचारलं, आठवतंय? माफ. नक्की ना काकी, नक्की ना सासूबाई, नक्की ना? आता असं वाटतंय की निवड चुकली? हा, कदाचित ही दोघांनी ते बेटर केलं असतं ते. पण काही हरकत नाही, तिने 2 ट्राय केले ना. चालेल. प्रश्नच नाही. त्यांच्या हो. हिमती करता आणि त्यांच्या प्रयत्नांना टाळ्या आपण वाजवल्याच पाहिजे. त्यांनी कधी टेप सुद्धा हातात नसेल घेतला. तुम्हाला तुमच्या निवडीवरचा विश्वास सार्थ वाटला, त्यांनी हो. करूनच दाखवलं. सांगितलं ना माप टाकायला. बरोबर. माप टाकायला. बरोबर बरोबर. करेक्ट करेक्ट. बरोबर बोलली होती ताई. ओळखते चांगले ना भावाला. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष. लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कसं आलं स्थळ? कुणाकडनं आलं? ऍक्च्युली काय झालं, आम्ही दोघंही माझ्या मामाचं मुलाचं लग्न होतं. हा. हे त्यांचे बेस्ट फ्रेंड होते. तुमच्या मामाचा मुलगा यांचा बेस्ट फ्रेंड? बेस्ट फ्रेंड आहे. तर मग ते आम्ही लग्नात असं नॉर्मल होतं. आदल्या दिवशी इव्हन मी त्यांच्या हातावर मेहंदी काढली.
नवरा मुलाच्या बरोबर. तेव्हा असं काही नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी मग माझ्या घरातल्यांचं चाललं होतं लग्नाचं हे ते विषय. अचानकपणे हे समोर आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की यांचं हे लग्नाचं चालू आहे म्हणून. मग त्यावेळेस मग दुसऱ्या दिवशी मग फॅमिली जाऊन भेटली आणि त्यांना विचारलं. मग ठीक आहे म्हणे, काय हरकत नाहीये, बघूया आपण पुढे. नाही, पण असं नाही झालं साहेब, खरं खरं सांगा. मेहंदी काढताना त्यांनी तुमचा हात हातात घेतला, आता याच मुलीचा हात आपण कायमचा हातात घ्या, असं नाही वाटलं तेव्हा? थोडंसं वाटलं. बरं, मग घरच्यांची काय रिॲक्शन होती? सगळ्यांना पसंत पडलं, सगळ्यांचं ओके. वा. मग कुठे झालं लग्न? लग्न सातारमध्ये झालं. साताऱ्यामध्ये? हा. वा वा. काय लग्नाची तारीख सांगा साहेब? 28 जून 2007. बरोबर आहे? बरोबर आहे. ज्या कार्यालयात ज्या हॉलमध्ये लग्न झालं त्याचं नाव काय होतं? लक्ष्मी मंगल कार्यालय. लक्ष्मी उत्सव मंगल कार्यालय. तुमचं कसं झालं लग्न? माझे मामा ह्यांच्या घरी गेलेले, हा. स्थळ ह्यांना सुचवलेलं. अच्छा, अरेंज मॅरेज? हा, अरेंज बर अरेंज. बर. कुठे झालं लग्न? साताऱ्याला. तुमचं पण? हो, माझं माहेर सातारा आहे ना. माहेर साताऱ्याचं आहे? हो. बर. हॉलचं नाव सांगा. नाही नाही मला नाही. हॉलचं नाव आठवत नाही? नाही. तुम्ही सांगा. हा, सिद्धिविनायक मध्ये. सिद्धिविनायक. हा. बर. तुम्हाला कसली आवड? मला गाणं आवडतं, डान्स आवडतो. म्हणजे तुम्ही गाता, गाणं म्हणता? हा, म्हणू शकते. होऊन जाऊ दे. काकळेना कोणत्या क्षणी हरवले मन कसे, उमलती कशा द्वंद भावना, अल्लड वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते, जन्मातरीचे. वा, सुंदर. छान गाता, छान गाता. तुम्ही नाही गात साहेब पांचाळ? नाही, नाही. मग ते गाणंच नाही बोलत, असे कधीच गुणगुणताना सुद्धा सापडणार नाहीत. असं आज बायकोची इच्छा नाही, पूर्ण करा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने. एक हिंदी मराठी कुठलंही गाणं नाही, गुणगुणून मला दाखवा. नाही. प्लीज पांचाळ साहेब, मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला नका, महाराष्ट्राच्या नको, समोर. नको, नको. प्लीज पांचाळ साहेब, बायकोचं मन माझं मन मोडू नका, महाराष्ट्राचं मन मोडू नका. एक गाण्याची ओळ गुणगुणून दाखवा पांचाळ साहेब. नाही तेच, नाही मी तेच. प्रसाद भीक मागतो तुमच्याकडे. नाही जमणार. कधी म्हटलंच नाही गाणं? नाही. बायकोसाठी पण नाही? नाही मग कुणा दुसऱ्यासाठी म्हटलं? नाही नाही. नाहीच, गाणंच नाही म्हटलं. माझ्यासोबत बोलू दे. हो, चालेल ना. टिक टिक वाजते जोरात, धडधड वाजते डोक्यात. आता आपण वळतोय दुसऱ्या खेळाकडे. या खेळाकरता तुम्हाला आता असा माणूस निवडायचा आहे ज्याला असं वाटतं की सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी सतत आपल्या मागे मागे करावं. कोण आहे असं? मिस्टर. तुमच्या बाबतीत करतात असं? हा ना, हे दे ते दे हे पैसे. सतत त्यांच्या मागे मागे हा. मागे मागे राहायचं. तुमच्याकडे कोण आहे असं? भाऊ माझा. भाऊ हा, सतत त्याच्या मागे सतत करायचं. पार्टी, त्याच्या सगळ्या गोष्टी पार्टी त्याला द्याव्या लागतात. बर. मग आता बंधुराजांना निवडणार हो. आणि तुम्ही यजमानांना. हो. आता बघूया खेळ काय आहे. तर खेळ असा आहे, दोघांच्याही पोटाच्या वर हे असं बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागे ही अशी वेताची रिंग अडकवलेली आहे. हा खेळ तुम्हाला 90 सेकंदांमध्ये खेळायचा आहे, 1.5 मिनिटामध्ये. वेळ सुरू झाल्यानंतर या बादलीतनं तुम्ही एक बॉल घ्याल, त्या रिंगमध्ये ठेवाल आणि मग त्या रिंगमधनं तो बॉल बाहेर न येऊ देता तो असा घसरत 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 तुम्ही या चौकोनात आणि तू या चौकोनात तो चेंडू आणून सोडशील. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. गो बाबी फास्ट. गो गो बाळा. जा 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 बरोबर आहे, बरोबर का? जा 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 बाबी, पटकन जा. ये 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 ये, दुसरा घे. पोचला पोचला, चला चला. फास्ट फास्ट फास्ट. आला आला, स्लो. हा, सावकाश सावकाश सावकाश. थांब थांब थांब. परत. नाही.
1 मिनिट पूर्ण झालेला आहे. पुढे खाली 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 वाका. खाली, खाली. खाली थोडंसं खाली खाली खाली, खाली, खाली. गेला परत. खाली वाका. खाली वाक, खाली वाक, खाली वाक. खाली वाका. खाली 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 अजून खाली खाली वाका. हा, खाली खाली. खाली 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 खाली. सागर खाली 10 हा जा 9 हा बरोबर बरोबर 8 खाली खाली 7 6 ये घे. 5 4 3 2 1 0. वेळ संपली. खेळ खेळून झालेला आहे. जगताप साहेबांनी एकच चेंडू त्यांच्या चौकोनात नेऊन पोहोचवलेला आहे, पण पांचाळ सुनबाईंच्या बंधुराजांनी 2 चेंडू पोहोचवले आहेत आणि या खेळात विजय झालेला आहे पांचाळ कुटुंबाचा. त्यामुळे आता जगताप साहेबांना नाईलाजानी त्यांच्या खुर्चीत जाऊन बसावं लागणार. आणि या विजयासाठी आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. सुनबाई जोरात 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 सुनबाई जोरात हा. वेळ आलेली आहे अंतिम मुकाबल्याची. हा खेळ तुम्ही दोघी खेळणार, पण त्याआधी मला सांगा, तुमच्या मैत्रिणीची, तुमच्या आजूबाजूच्यांची, शेजाऱ्या पाजारच्यांची एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडली नाही तर नाक मुरडता तुम्ही? नाक नाही मुरडत. तिला सरळ सांगेन की ही चांगली नाहीये. तुम्ही नाक मुरडता? नाही नाही. आवडत नाही का येत नाही? नाही, ज्याच्या त्याची चॉईस असते. प्रत्येक जण आपापल्या बाजूने बरोबरच असतो ना. मी खूप बायकांना ऑब्झर्व केलंय नाक मुरडणाऱ्या. कारण माझं एक नाटक चालू आहे नांदी नावाचं, त्याच्यात मी रुक्मिणीची भूमिका करतो, जुन्या काळची रुक्मिणी. आणि कृष्ण येऊन मला काहीतरी सांगतो, त्याच्यावर मला नाक मुरडायचं असतं. तो भल्या भल्या बायकांना नाक मुरडता येत नाही, पुरुषांना तर काय येणार. म्हणून मी खूप बायकांना ऑब्झर्व करत होतो मधल्या काही काळात. खूप वेळा बायकोनी मारलं मला, कारण मला भान राहायचं नाही. 4 चौघात बायका भांडायला लागली की मी त्यांच्याकडे बघत राहायचो. बायको म्हणायची काय बघतोय बावडा. म्हटलं का कोणतरी नाक मुरडेल, मला जरा ऑब्झर्व करता येईल, मला शिकता येईल त्यातनं काहीतरी. तुमचा आग्रह नसता तरी मी आता दाखवतो. हो दाखव. नाही नाही बायका कशा नाक मुरडतात बघा. असा पदर असतो हातात आणि 1.5 पायावरती रुक्मिणी अशी उभी असते. आता तुम्ही दोघी खेळ खेळणार आहात आणि मी नाक मुरण्याबद्दल का विचारलं ते आता तुम्हाला कळेल. बघूया खेळ काय आहे. तर खेळ असा आहे, इथे या टेबलावरती खूप साऱ्या 15-20 पेन्सिल्स ठेवलेल्या आहेत. ते समोर 2 स्टूल्स आहेत, त्याच्यावरती एक रिकामी प्लेट आहे. खेळाची वेळ सुरू झाली की तुम्ही इथून त्या स्टूलापर्यंत आणि तुम्ही इथून त्या स्टूलापर्यंत ही पेन्सिल अशी नाकात पकडायची आणि नॉर्मल चालायचं नाहीये. चालायला सुरुवात केली की हा पहिला पाय, याच्या अंगठ्याला पुढच्या पायाची टाच लागली पाहिजे, मग याच्या अंगठ्याला ही टाच लागली पाहिजे. पायाला पाय चिकटवत चिकटवत पेन्सिल अशीच आहे आणि चालत चालत इथपर्यंत यायचंय. 90 सेकंदांमध्ये जास्तीत जास्त पेन्सिल्स त्या प्लेटमध्ये जमा झाल्या पाहिजेत. आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. पंचेचाळीस सेकंद संपलेली आहेत. एक मिनिट संपलेला आहे. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1 0. वेळ संपली. नाही, शेवटची पेन्सिल नाही. जगताप सुनबाईंच्या पेन्सिल्स मोजूया. 1 2 3 4 आणि 5. आता पांचाळांच्या पेन्सिल्स मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. जगतापांनी एकूण 5 पेन्सिल्स जमा केल्या आणि पांचाळांनी 6. आणि आजच्या या पूर्ण भागात विजेता ठरलेलं आहे पांचाळ कुटुंब.
मी जगताप साहेबांना आणि पांचाळ काकींना पुन्हा एकदा आपापल्या जागी येण्याची विनंती करतो. आणि आजच्या आपल्या उपविजेत्या कुटुंबाला म्हणजेच जगताप कुटुंबाला कलर्स मराठीकडून मिळत आहे चांदीचं नाणं. आणि आजच्या आपल्या विजेत्या पांचाळ कुटुंबाकरता कलर्स मराठीकडून एक अत्यंत सुंदर छान गोड असा नामफलक नेमप्लेट. आजच्या विजेत्या कुटुंबाला म्हणजेच पांचाळ कुटुंबाला कलर्स मराठीकडून सोन्याचं नाणं. सुनबाई जोरात आमच्या घरात सुनबाई जोरात जोरात जोरात. आज इथेच थांबतो. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात. पाहत राहा आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरचा कलरफुल कार्यक्रम आमच्या घरात सुनबाई जोरात. सुनबाई जोरात आमच्या घरात